मनोज जरांगेंच्या टीकेनं बावनकुळे भावूक झाले. चंद्रशेखर बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी आलं. मराठा कुणबी तेली असा भेदभाव केला नाही. आपण सीएम पदाच्या शर्यतीत नाही. जातीचे दाखले आपण अडवले नाहीत. टीका करून आनंद मिळत असेल तर घेऊ द्या, असंही यावेळी बावनकुळे म्हणाले. पण त्यांचीच पाठराखण करणार. तुम्हाला आणखी एकदा सांगतो, तुम्ही चूक सुधारा, लय महागात पडत बर का. त्या बावनकुळेच्या नादी लागून तुम्ही विनाकारण तिसऱ्याच्या जोडू नका. याच्यात बावनकुळेंनी स्वतः मान्य केले, पत्र दिलंय म्हणून. याच्यापेक्षा फडणवीसांना काय पाहिजे? मराठ्यांच्या नेत्यांनी समजून घ्या, फडणवीसांना मराठ्यांचं प्रेम आहे का नाही, का मराठा गुलाम करायचा आहे? मराठ्यांचा यांना किती द्वेष आहे आणि मराठे यांना 100% संपवायचे. पण यांना माहित नाही, मराठे कधीच कोणाच्याच बापाला संपत नसते. मी कधी या वादात नाही. खरं तर तुम्ही माझी पार्श्वभूमी बघितली, आता तो पारिवारिक काही सांगितलं नाही पाहिजे आपल्याला, पण माझी पत्नी कुणबी आहे. आता मी कुणबी आणि तेली एकत्र आहोत. तिकडे आम्ही विदर्भात सारखेच राहतो. इकडे माझा मुलगा हा मराठी आणि माझ्याकडे मराठीची मुलगी आहे, आपली माझी सुनबाई मराठा आहे. त्यामुळं कधी आम्ही मराठा कुणबी तेली हा वाद केला नाही. आणि कसं काय मी अन्याय करू शकतो? मी कुठला अन्याय करू शकतो? कधी अन्याय करू शकत नाही. आणि महसूल खात्याने 22,20,000 प्रमाणपत्र दिले आहेत. आम्ही कधी कुठलं प्रमाणपत्र रिजेक्ट केलं नाही. आता कास्ट व्हॅलिडिटी मध्ये जर रिजेक्ट झालं असेल तर मी त्याला काय करू?